कोकणात असे अनेक डोंगर आहेत जे फक्त उंचीमुळे प्रसिद्ध नाही आहेत, तर त्यांच्या नावामागे दडलेल्या कथांमुळे ते खास बनतात. असाच एक डोंगर, त्याचं नाव ऐकल्यावर पहिल्यांदा प्रश्न पडतो, या डोंगराचं नाव लिंगाचा डोंगर का असेल? आज आपण आलो आहोत अशाच एका ठिकाणी, जिथे डोंगर जंगल यांचे वेगळंच नातं पाहायला मिळतं. हा आहे लिंगाचा डोंगर. दुरून पाहिलं तर हा एक साधा सुद्धा डोंगर वाटतो, पण जसं जसं आपण त्याच्या जवळ जातो तसं तसं या जागेचा वेगळेपणा आपल्याला जाणवायला लागतो. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण फक्त या डोंगराची चढाई करणार नाही, तर या परिसराचा निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजची स्टोरी चालू होते माझ्या गावातून. आम्ही 5 जण खूप दिवसांपासून इथं जायचं ठरवत होतो आणि आज तो योग आला आहे. आम्ही गाड्या काढल्या आणि प्रवास सुरू केला. हा बघा सनी काय करतोय बघा, किती सावित्री पुजून गेलात बघतोय. सनी तुझी नाही आहे याच्यात, चल. आता येऊन पोचतो आम्ही या गावातील भगतवाडीमध्ये आणि आता खरी भटकंती सुरू होते. आता आम्ही भगतवाडीला येऊन पोचलो आणि आज रविवार आहे त्यामुळे गर्दी वाटते, भरपूर गाड्या खूप आहेत. गाडी इथं पार्क केले आणि इथून ट्रेक आहे. आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे. विचारत जावं लागेल. खाली विचारलं तर त्यांनी सांगितलं की 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे आणि आत्ता वाजला 1. ऊन आहे खूप, ट्रेक करायला थोडा अवघड आहे. बघूया आम्हाला किती वेळ लागतो, म्हणजे किती वेळात पोहोचतो ते बघतो आम्ही. वातावरण तर चांगलं आहे, फक्त ऊन आहे. वारा थंड सुटला आहे. डोंगर चढताना सुरुवातीला सगळं सोपं वाटतं. जंगल जसं जशी उंची वाढते तस तसा रस्ता अधिक खडतर होत जातो. शहरात आपण निसर्गापासून किती दूर गेलोय हे अशा ठिकाणी आल्यावर जाणवतं. इथे ना कसला हॉर्नचा आवाज, ना गाड्यांची गर्दी, फक्त वारा, पक्ष्यांचा आवाज आणि आपण मित्र असतो. प्रॉपर पूर्ण असा जंगल एरिया आहे, त्यामुळे एक नवीन एक्सपिरियन्स आपल्याला करायला मिळतो. आणि झाडी सगळी जमिनीला टेकायला आले, हे बघा. ट्रेकला मजा यायला लागली आता हळूहळू. पुढं माझ्या आहे घरी, पुढं माझ्या आहे. 15 मिनिटाचा ट्रेक झाला की एक पठार लागतं आणि आपल्याला इथे जायचं आहे. बघा हे जे लोकेशन आहे, इथं आपल्याला जायचं आहे. हे जे पठार लागलं आहे, ह्या पठारावरून आपल्याला कळतं की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे. त्यामुळे उत्सुकता अजून वाढते, म्हणजे अजून किती वेळ जाईल, किती वेळ लागणार आहे, कशी वाट असणार आहे. अजून काही प्रॉपर इतकी वाट नाही आहे, म्हणजे जंगलातली यातली घसरंडीची वाट असते ना, तशी वाट असणार आहे. आणि सगळी पोरं माझ्याबरोबर जेवढे आहेत, बारक्या, यश, सनी, सार्थक आणि मी पण, आम्ही सगळे प्रॉपर चप्पल घालून आलो आहे. जे आपण घरी घालून फिरतो तसे, कोणीच शूज वगैरे आणले नाही आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे वरती जाताना कोणी खायला काही घेऊन आलं नाही आहे. त्यामुळे हा एक आमच्यासाठी चॅलेंज असणार आहे की 2-2.5 तासाचा ट्रेक चढायचा आहे वरती न खाता आणि परत उतरायचं आहे. इथून गेल्यानंतर
खाली एक गावातलं मार्लेश्वरचं मंदिर आहे, तिथं आपल्याला खायला मिळू शकतं. तर हा एक चॅलेंज सगळे घेऊन निघत आहेत. हे बघा किती सुंदर आहे बघा, नैसर्गिकरित्या झालं सगळं. एक घनदाट जंगलातला जर तुम्हाला ट्रेक अनुभवायचा असेल तर लिंगाचा डोंगर हा एक सुंदर ट्रेक आहे. इकडे दूर कोणाची तरी घरं आहेत. मोठ्या मोठ्या दगडातून अवघड ट्रेक सुरू झाला आमचा. आता दमायला तर नक्कीच झालं आहे, पण ट्रेक पूर्ण करणार. सगळे बरोबर पुढे गेलेत आणि मी मागे शूट करत चाललो आहे. हे बघा आम्ही 4 जण सार्थक पुढे आणि मागे काका लोकांचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये एका वर्गातले असावेत का बारक्या, कोण म्हटलं एका वर्गातले असेल? सनी ना? हां सार्थक म्हटलं की हे सगळे एका वर्गातले असावेत. ग्रुप आहे त्यांचा, मजा मस्ती करत येतात ते पण. सांगूया ना त्यांना, घेऊया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. आणि ज्यावेळेस हे सगळे मोठे होतील ना तेव्हा असेच येणार आम्ही, नाही बारक्या? तुम्हाला जर इथं मोराचा आवाज येत असेल तर काय मोराचा वगैरे आवाज येत नाही. हे आमचं समोरचं येडं ओरडत आहे. सनी सनी ते बघा मागून जो येणार ग्रुप आहे ते पण खाली आवाज काढतात. हा बघा जागोजागी अशा रिबीन बांधलेत, ज्यामुळे आपल्याला कळतं की आपण बरोबर वाटेवर चाललो आहे. मागच्या ग्रुपमध्ये ते काका लोक ओरडतात आणि इकडून सनी त्यांना चित्रवते, गवारेडा सांगतो. हे बघा आधीचे ट्रेकर ना इलेक्ट्रिक पावडर घेऊन आलेत आणि हे बघा, आणि जे घेऊन आले त्यांना सनी हसतोय. म्हणजे सनीला असं म्हणायचं की हा एवढ्याशा ट्रेकला अशा पावडरची वगैरे काही गरज नाही. खाली हा पूर्ण उतार आहे, थोडं तरी सांभाळून जायला पाहिजे. जसं तुम्ही वरती येता ना तसे ट्रेकची मजा आणखी वाढत जाते. झाडाचं पाणी आहे. आपल्याला ह्या लोकेशनला जाते बघा आणि इथून जायचं बघा. वाट माहीत नाही कोणाला तरी शोधत जाऊया, थोडी मजा येणार आहे. हे बघा चुकून जरी पाय सरला शिलुलुलू. आताच थोडं खाली आम्हाला ना एक 4-5 जणांचा ग्रुप मिळाला. ती पोरं कर्नाटकवरून आलेत आणि ते एक जवळजवळ 2 किलोमीटरचा ट्रेक चुकले. जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर एक भगव्या कलरच्या रिबीन बांधले आहेत, त्या जर तुम्ही फॉलो करत आलात तर ट्रेक बरोबर झालं, तुम्ही बरोबर वाटेने याल. आम्ही आत्तापर्यंत त्या भगव्या कलरच्या रिबीन फॉलो करत आलो आहे, तर आत्तापर्यंत ट्रेक आमचा चुकला नाही आहे. पुढे बघूया कसं होतं आहे. आता थोडा दम लागला आहे मला पण, आणि आपण येऊन आता
का दुसऱ्या पठारावर पोचलोय बघा. पूर्ण चॅलेंज घेतला काही न खाता एवढा मोठा ट्रेक करायचा आहे, रस्ता उतरायचा आहे. त्यांनी खरंच बॅगेमध्ये काहीच घेतलं नाही. बघूया कसं काय होतं ते. हा सगळ्यांचा माझ्या पहिला ट्रेक असेल आणि पहिला ट्रेक असून पण ते कोणीच जमत नाहीत. सनी पहिला ट्रेक आहे तुझा? हां यश तुझा कुठला किती आहे बघा. यशचा पण पहिला आहे. सार्थक तुझा? बारक्या बारक्याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही, अजून शाळेत जाते ते पोरगं. हे बघा हा इथं कोणता तरी गड आहे, नीट बघा मग तुम्हाला कळेल. कुठला तरी गड आहे. आजचं लोकेशन शोधून आता ह्या गडावर नक्की जाणार. सध्या आपल्याला इकडे जायचं आहे. चला 2-2.5 तासाचा ट्रेक सांगितला आहे आणि आत्ता आम्ही 1 वाजता ट्रेकला सुरुवात केली होती. आत्ता बरोबर 2 वाजलेत. अजून 1 तास की 1.5 तास जातो ते बघायचं बाकी आहे. त्यासाठी ट्रेक कंप्लीट करावं लागेल. चला हे बघा त्याच्या लोकेशनला लिंगाचा डोंगर हे फक्त एक ठिकाण नाही, हा परिसर निसर्गाने समृद्ध आहे. पावसाळ्यात इथला परिसर अक्षरशः हिरवा होऊन जातो. कोकणात निसर्ग आणि श्रद्धा यांचं नातं खूप जुनं आहे. डोंगर, झाड आणि देवस्थान प्रत्येक गोष्टीशी काही ना काही लोककथा जोडलेली दिसते. आणि शेवटी आपण पोहोचलो आहोत डोंगर माथ्यावर. मित्रांनो आता जवळजवळ 15 मिनिटाचा ट्रेक उरला आहे आणि ज्या ठिकाणी मी आलो आहे इतकं ठिकाण ते ठिकाण इतकं सुंदर आहे ना बघायला. माझ्या मागे बघा म्हणजे एक विसावा घ्यायला शांत बसायला एक नंबर लोकेशन आहे. खाली दिसणार हे महालेश्वराचं मंदिर आणि दूरवर पसरणार हे डोंगर. इथून कोकणाकडे पाहताना एक वेगळीच जाणीव होते. आपण कितीही पुढे गेलो, कितीही मोठ्या शहरात राहिलो तरी आपल्या मातीशी जोडलेली ही ठिकाणं आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे घेऊन येतात. खाली जेव्हा विचारलं त्यावेळेस सांगितलं की 2-2.5 तासाचा ट्रेक आहे. या सगळ्यांनी न खाता फक्त पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या, खायला वगैरे काहीच नाही आणलं. 1.5 तासात ट्रेक कंप्लीट केला.
काही ठिकाणी पुस्तकात सापडत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागतं आणि कदाचित त्याच अटीवर त्याची खरी गोष्ट सापडते. हा बघा तो बोललो हा गेला आणि काका आलेत ते सांगतात की प्रचित गड आहे. लिंगाच्या डोंगरावर सगळे येतात पण आल्यानंतर लिंग कुठे आहेत हे जर कोणच दाखवत नाही आहे. आणि इथं खडतर वाट आहे म्हणजे खूप अवघड वाट आहे आणि आम्ही ते बघायला जातो लिंग जे गुहेमध्ये लिंग आहे. आतमध्ये जा जरा पुढं. तुम्ही एकदा जाणार आणि बघा समोर आतमध्ये मोबाईल नेला असतास तर इथे 2 मूर्ती आहेत. हे जरा तुमच्या आता याद येणार का? मित्रांनो हा जसा आमचा ग्रुप आहे तसाच आमच्यासोबत आम्ही येताना ना हा ट्रेक आमच्यासोबत त्यांनी पूर्ण केला. आपण हां मग आम्ही इथून वरती चढलो आणि उतरताना इथून आलो. हे बघा आमच्याबरोबर यांनी ट्रेक केला त्यांचा ग्रुप आला आणि हे 2 काका आमच्याबरोबर आहेत आणि त्यांचा ग्रुप तिकडे गेला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.